एका बाजूला पाटील आपण आकाश धानवे आणि टीम, तर दुसऱ्या बाजूला पण पाटील अक्षय डुमाडा आणि आकाश कानात आणि टीम. चला मॅच ऑन होते. स्ट्राईकला ते आकाश कानात आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय दुमाडा आणि बॉलिंग मार्क वरती आकाश धानवी. राईट ओव्हर द विकेटचा मारा. पहिला चेंडू घेऊन आकाश साठी. आकाश टू आकाश. वैयक्तिक पहिलं पॉपले षटक घेऊन आकाश धानवी बॉलिंग मार्क वरती. पहिला चेंडू पाहिला तर मिड विकेट रिझर्व मध्ये चेंडू गेलाय. पहिला एक टप्प्याने 4 धाव्यांसाठी पहिला चेंडूवरती आलाय चौकार. माझा समाज जागा झालाय. थँक्यू डीजे. पहिला चेंडू पाहिला तर काय फटका सजवलाय. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन केलाय चौकाराने फलंदाज आकाश कानात. एक आक्रमक फलंदाज आपण पाहतोय नुस्टार मडीपाडा संघाचे आकाश. आकाश तो आकाश पुन्हा एकदा. यावेळेस खोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय मिड विकेट रिझर्व मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या प्रयत्न डेंजर एंडला येतोय अक्षय, परंतु थोडासा खराब थ्रो होता. त्याच कारणास्तव पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये परतलेत फलंदाज अक्षय. एक सिंगल धाव. या सिंगल धावेने धावफलक पुढे सरकते. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. दुसरा चेंडू सिंगल. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अक्षय साठी. यावेळेस लोअर फुलटो चेंडू होता. चांगला फटका सजवलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. फील्ड होईल तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल एक धाव घेण्याचं यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. धाव संख्या 6 या आकड्यावरती पहिलं षटक चालू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण करण्याचं काम दोन्ही फलंदाजांनी नक्कीच उचलला पाहतोय आपण. पुढे चेंडू पुन्हा एकदा आकाशसाठी. यावेळेस पाहिला ब्लॉकवरचा चेंडू, परंतु चांगला डिफेन्स केला. डेंजर एंडला आकाश धावत होते परंतु सुखरूप परतलेत. वाटते जर चेंडू जर स्टंपवरती आदळला असता तरी थर्ड अंपायर कॉल आला असता नक्कीच, परंतु पाहिलं तर सुखरूप आपल्या तंबूत परतल्यात. आपल्या क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचल्यात मिस्टर आकाश कानात. या षटकातील पाहिलं तर 5वा चेंडू घेऊन पहिल्या चेंडूवर चौकारल्यानंतर चांगली गोलंदाजी केलाय आकाशांनी. अक्षयसाठी पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खोलगट टप्प्या चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. पॉवर प्ले षटकातील शेवटचा चेंडू असेल. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर फक्त आणि फक्त सिंगल मध्ये धावा दिल्यात आकाशांनी. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहतो आपण आकाशांच्या मार्फत. यावर पाहिजे लोअर फुलटो चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू खाली स्वतः गोलंदाज येतो. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आकाश कानात सारख्या मोठ्या फलंदाजाला बॅक टू डगआउट पाठवतोय. आकाश इज गॉन. माझ्या क्रांतीवीरांचा होत जगात गाजावाजा. रक्त तिळ तिळ आटवून सारी सुखात ठेवली प्रजा. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर विशाल इंगले. मॅन इन फॉर्म पाहतोय आपण विशाल.
आई गावदे स्पोर्ट्स पाटीलपाडा संघाच्या कर्णधारांनी कृपया करून संपर्क साधायचा आहे आमच्या आयोजकांशी. आणि बॉलिंग मार्कवरती पाहतोय आपण मिस्टर संतोष डावले यांना. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन अक्षय साडी राईट ओव्हर द विकेटचा मारा. एक उंचाखोरा गोलंदाज, एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज पाहतोय आपण संतोष. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू आणि फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. शतरक्षक होता तिकडे परंतु पंचांचा इशारा तो नो चेंडूचा. आणि पाहतोय तर काय घडते. दोन्ही गाड्या पाहिल्या तर एकाच रुळावरती आणि अपघात झालाय. अक्षय सारखा फलंदाज नो बॉल वरती रनआउटच्या रूपामध्ये बाद होऊन परततोय. पहिला चेंडू पाहिला तर भीमर हाताळला होता आणि फटका सुद्धा चांगला होता परंतु पाहिलं तर दोन्ही गाड्या एकाच रुळावरती होत्या. त्याच कारणास्तव पाहिलं तर अक्षय सारखा फलंदाज रनआउटच्या रूपामध्ये परतलाय आपल्या तंबूत. नवीन फलंदाज नॉस्ट्रा गेटला जयदीप कोठाडी. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केले होते. फ्रीडचा चेंडू पाहिला तर निर्धाव गेलाय. विशाल इंगळ्यांना चेंडू काही समजला नाहीये. आपल्या बोटांची जादू दाखवताना पाहतोय आपण मिस्टर संतोष डावल्यांना. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे संतोषांना. पुढचा चेंडू घेऊन संतोष पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा जागा म्हणून खेळायचा फटका बघूया आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू जातो वन बाउन्स सी मारेच्या पार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. रिमिक्स थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहिलं तर जागा बनवून खेळला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं 4 धावांसाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. बॅटच्या खालच्या टोला लागलाय. चेंडू जातोय गली रिजन मधून. 1 नाही 2 नाही 3 नाही सरळ 4 धावांसाठी फरार. चौकार. थँक्यू. 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत विशाल इंग्लंडच्या बॅटमधून. पुन्हा एकदा यावेळेस पहिल्यांदा कट केलाय खाली रिजन मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल चांगला थ्रो केला होता परंतु चेंडू यष्टांना आढळला नाही. याच कारणास्तव पाहिले तर एक सिंगल चोटी धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकून जाते. 19 ऑन बोर्ड. चेंडूचा खेळ झाला तो 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 19 धावा 2 गडीच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर फिंगर रोल केली. स्लो रन चेंज ऑफ द पेस चा वापर केलाय गोलंदाज संतोष यांनी. पुन्हा एकदा पाहतोय निर्धाव चेंडू. 2 चौकारानंतर चांगलं कमबॅक करताना पाहतोय आपण संतोष यांना. याच कारणास्तव पाहिलं तर एक्सपिरियन्स असलेला गोलंदाज आहे आणि त्यांना सुद्धा माहिती आहे की 2 चौकारानंतर आपण कोणता चेंडू हाताळायचा आहे फलंदाजासाठी. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर तेज तर्रार चेंडू. षटक संपलंय दुसरं. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठे जाऊ नका. थोड्या वेळ डीजेला संधी देतोय. पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येऊया. यस डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे. नवीन गोलंदाज मिस्टर मयूर भोईर. एक उभरता सितारा आपण पाहतोय आई जीवदानी स्पोर्ट्स गिरीज या संघाचा. सातत्याने या संघातून खेळताना चांगली कामगिरी केली या गोलंदाजाने. अष्टबली खेळाडू आहेत. पहिला चेंडू यावेळेस विशालसाठी चांगला फटका सजवलाय. बघतो आपण ऑन साइडला शतरक्षक होते तिकडे. मिसफिल्ड होते परंतु चांगला बॅकअप पाहतोय आपण.
या 3 धावा कंप्लीट केल्यात. आकाश सारखा षटकाकडून होते चुकी आणि पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्यात. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा पाहतो पण जयदीप यांना स्ट्राईक वरती गेले. तर यावेळेस पाहिलं तर डाव्या एसटीच्या भरपूर बाहेर पिच केला होता. पंच आपल्या बाजूला यस वळालेत आणि वाईटचा इच्छा आलाय पंचांचा. या वाईटच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या आकड्यावरती. पाहिलं तर या षटकामध्ये आक्रमण करण्याचं काम करावं लागेल, कारण मागच्या 2 षटकामध्ये आक्रमण इतकं काही चांगलं झालं नव्हतं. धावसंख्येचा वेग पाहिलं तर फक्त आणि फक्त 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कारण जीवदानी सारखा संघ आहे आकाश दानवे अँड कंपनी. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर केला होता. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू कार्पेट पद्धतीने जातोय. आकाश फील्ड करतोय तोपर्यंत एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि बघता बघता यस दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होते. डेंजर एंडला विशाल इंगले पडत होते, परंतु आपल्या क्रीज मध्ये सुखरूप पोहोचल्यात विशाल. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 25 इन बोर्ड. अजून सुद्धा पाहिलं तर या इनिंग मधील शेवटचे 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. या 9 चेंडू मध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा कराव्या लागतील न्यू स्टार मडवीपाडा संघाला. यावेळेस पाहिलं तर पंच बॅटला लागलाय का बॉल. यस बॅटला हलकासा एज लागली होती आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. चेंडूचा खेळ पाहिला तर 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. यावेळेस पहिल्या बॅटची लिडिंग एज आणि चेंडू जातो लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार. म्हणतो भेटायला जावा मी गुन्ह्यात मला. थँक्यू व्हेरी मच डीजे. या चेंडूवरती पाहिलं तर नशिबाचा चौकार आलाय विशाल इंगलेच्या बॅट मधून. विशाल इंगले अजून सुद्धा शांत आहेत. पुढचा चेंडू मयूरांचा. यावेळेस पाहिलं तर घुटना टेक और सिक्सर देख. चेंडूला सरळ पाठवाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. थँक्यू व्हेरी मच डीजे. यानंतर होणार सामना आपण पाहतेला. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स बर्फपाडा तर दुसऱ्या बाजूला आई ग्रुप भाटपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल. मयूर यांच्यावरती आक्रमण केलंय मागच्या 2 चेंडूवरती. यावेळेस पाहिलं तर उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पिच केला होता. थोडसा अडचणी दबाव मध्ये पाहतोय. वाईटच्या इशारा पंचांचा. एक अवांतर धाव आले. या अवांतरच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या आकड्यावरती. दबाव आहे गोलंदाजावरती, कारण मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर आक्रमण केलंय विशाल यांनी. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती मयूर. यावेळेस पाहिलं तर मिस्टामिंग स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. मिड ऑन ला चेंडू एका टप्प्याने फील्ड होईल. तो पण एक सिंगल आणि सिंगल धावावरती समाधान मानला गेला फलंदाज विशाल इंगले यांना. षटक संपलेलं आहे 3रं आणि 3 षटका समाप्तीनंतर विचार केला धावसंख्येचा तर 38 धावा स्कोर बोर्डवर लागलेले आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यस डीजे.
नवीन गोलंदाज स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी एक उभारता अजून एक सितारा बादवड गिरीश संघाचा हर्ष भोईर. पहिला चेंडू हर्षाचा शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवरती आलाय षटकार. शेठ माझा माणूस भला, शेठ माझा माणूस भला. अरे रोज घेऊन फिरतोय त्याला, रोज घेऊन फिरतोय त्याला. थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय विशाल यांनी. जी धावसंख्येची गरज आहे ती धावसंख्या तर कम्प्लीट झाला. एक फायटिंग रोल तो उभा राहिलाय. यावेळेस पाहिलं तर चांगला तेज तर्रार चेंडू पाहतोय पण मिस्टर हर्ष भोईर यांचा. दत्ता भोईर यांचे सुपुत्र आहेत. चांगली कामगिरी करताना पाहतोय पण सातत्याने गिरीश संघासाठी. मयूर नंतर आता त्यांचे बंधुराज छोटे बंधुराज आपण पाहतोय मिस्टर हर्ष यांना. यावेळेस पण पाहिलं तर शॉर्ट पिच चेंडू तो पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल चेंडूला सरळ पाठवून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू 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 डीजे. पहिल्या चेंडूवर षटकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा आलाय षटकार. चौथा चेंडू पुन्हा एकदा काय करतोय बघूया मिस्टर हर्ष. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केले होते. बॅटची लिडिंग आहे आणि जशात तसे उत्तर देताना पाहते आपण मिस्टर हर्ष यांना. टीट फॉर टॅट. विशाल इंगले बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 50 या आकड्यावरती. 50चा आकडा पार झालाय परंतु 50चा आकडा गाठलाय परंतु अजून सुद्धा पाहिलं तर या षटकातील शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आणि नवीन फलंदाज पाहतोय आपण मिस्टर अजित इंगले यांना. हे सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत आणि चांगले गोलंदाज सुद्धा आहेत. एक अष्टपैलू खेळाडू आहेत न्यू स्टार मडवीपाडा संघाचे. हर्षाचा पुढचा चेंडू अजित साठी. यावेळेस पाहिलं तर चांगला फटका आहे. तिकडे येतो शत्रक्षक आणि करत नाही चुकी. यावेळेस पाहतोय पुन्हा एकदा बॅक टू बॅक. 2 हादरे बसतायत. तू चल मी आया असंच काहीतरी घडताना पाहतोय आपण ग्राउंड वरती. थँक्यू डीजे. पहिले या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव होता. तिसऱ्या चेंडूवर षटकार आला. त्याच्यानंतर पाहिलं ना तर चांगली गोलंदाजी करताना पाहतो आपण. गोलंदाज आता हॅट्रिक वरती आहे मिस्टर हर्ष भोईर. या दिवसातील हॅट्रिक होईल का? पहिली हॅट्रिक होईल का आजच्या दिवसातून? शेवटच्या चेंडू असेल या षटकातील. या इनिंग मधील धावसंख्या पाहिल्या तर 50 या आकड्यावरती थांबलेली आहे. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे अपील केले आहे परंतु पंच मला वाटते इंटरेस्टेड नाही आहेत. या लेग बाईटच्या रूपामध्ये एक सिंगल धाव. या सिंगलच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 51 या आकड्यावरती आणि 52 धावांचं आव्हान ठेवलं ते न्यू स्टार मडवीपाडा संघाने. आता इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. एका बाजूला असतील आई ग्रुप भाटपाडा, दुसऱ्या बाजूला
गावठी स्पोर्ट्स बरफपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. आदरणीय सन्मान्य प्रकाशी शेलकर यांना मी आमंत्रित करतोय. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक होईल. कॉइन हाता आहे एका साईडला बघा हेड आणि टेल. कॉइन स्पिन होईल. कोण कॉल करेल? भाटपाड्याचा कॉल असेल बघूया. बरफपाड्याचा टेल आलाय आणि टॉस विन झालाय तो आय ग्रुप भाटपाडा. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट करा. टॉस विन झाला तर काय करणार तुम्ही? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि तुम्ही एका समोरासमोर खेळत का? हो नक्कीच. एकच गावातल्या दोन टीम आहेत. म्हणजे आता बिग फाईट लढत तर तुम्हाला मैत्रीपूर्ण सामना खेळणार दिसतील नक्कीच. हो नक्कीच. आणि किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? 4 षटकांमध्ये 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच ऑल द बेस्ट तुम्हाला. टॉस तुम्ही हरला तर जर टॉस विन झाला तर तुम्ही काय घेतलं असतं? नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलं असतं. परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायचं आणि किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील? 40 ते 45 पर्यंत रोखू. नक्कीच ऑल द बेस्ट असेल तुम्हाला. तर न्यूज असे आहे टॉस बॉक्स मध्ये टॉस विन झाले तो बरफ आय ग्रुप भाटपाडा संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय बरफपाडा संघाला. तर कुठेच जाऊ नका. एका बाजूची नाण्याची बाजू पाहिली आपण तर 52 धावांचं आव्हान ठेवलंय आणि 52 धावा संपुष्टात आणण्यासाठी 2 फलंदाज बॅटिंग मार्कवरती उतरले. तर थोड्याच वेळात आपण डीजेला संधी देऊ आणि पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये परत येऊ. थँक्यू डीजे. चला नाण्याची एक बाजू पाहिली तर 52 धावांचा एक आव्हान ठेवलंय. 52 धावांचं आव्हान ठेवलं आणि ते संपुष्टात आणण्यासाठी 2 सालेमीचे फलंदाज आकाश दानवे आणि संतोष डावले. स्ट्राईकला तर आकाश, नॉन स्ट्राईक एंडला आपण संतोष यांना पाहतो आणि बॉलिंग मार्कवरती मिस्टर जयदीप यांना पाहतो. पहिला चेंडू पावले षटकातील पहिला चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल अँड ब्युटिफुल. चेंडूला पहिला चेंडूवरती षटकार. 6च्या आकड्याने अकाउंट ओपन केलाय मिकल स्टार आकाश दानवे यांनी. थँक्यू व्हेरी मच डीजे. मागच्या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, परंतु या इनिंग मध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. आक्रमण केलंय पहिल्या चेंडूवरती आकाश दानवे यांनी. जयदीप पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा ओव्हरपिच चेंडू पुल केलाय आणि चेंडूला सरळ गोल केलाय. 6 धावांसाठी षटकार.
येस आम्हाला असं न्यूज सुद्धा येते की ही टी शर्ट स्पॉन्सर केली आहेत पद्मजी शेलका यांच्या हस्ते, जे परिधान केले आहेत आई जीवदानी गिरीज संघाने. लगातार 2 चेंडूवर 2 षटकार आले. तिसरा षटकार येईल का यावेळेस? पाहिलं तर चांगला कमबॅक पाहतोय आपण गोलंदाज जयदीप यांच्या मार्फत. यावेळेस पाहिलं तर बाउन्सरचा वापर केला होता. फलंदाजाला ओळखला कारण पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, दुसरा चेंडू ओव्हर पिच होता, तिसरा चेंडू पाहिले तर बाउन्सरचा वापर केलाय. विविधता आहे बॉल गोलंदाजाकडे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयदीप यांचा आकाशसाठी. यावेळेस पाहिलं तर आडवा बॅटचा वापर नक्कीच केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. स्विंग अँड मिस, निर्धाव चेंडू. चांगला कमबॅक करताना पाहतोय गोलंदाज जयदीप कोठारी यांना. पाहिलं तर आकाश यांची विकेट घेणं किती गरजेचं आहे हे सुद्धा माहिती आहे न्यूस्टार मडवीपाडा संघाला, कारण आकाश सारखा फलंदाज जोपर्यंत आहे तोपर्यंत शांत बसू शकत नाही. यावेळेस पाहिलं तर डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर पंच आपल्या बाजूला वळल्यात. यस, पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अव्वांतर धाव अव्वांतरच्या सिंगलच्या रूपात भर होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 ऑन बोर्ड. पहिले 2 चेंडू वर षटकार आल्यानंतर चांगले 2 चेंडू हाताळल्यात गोलंदाज जयदीप यांनी. जयदीप यांचा पुढचा चेंडू या षटकातील 5वा चेंडू घेऊन पॉप्युलर षटक चालू आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका तर फसला. चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज येतोय चेंडू खाली आणि यावेळेस करत नाही चुकी. एक मोठा मासा जायला फासलाय. मिस्टर आकाश धानवी सारखा फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मिस्टर मयूर भोईर यांना पाहतो आपण. पण काय घडलं इथे? एक मोठा मासा, एक पाहिलं तर मोठा खेळाडू बादून तंबूत परतलाय. आता पाहिलं तर संतोष डावले यांच्यावरती पूर्णपणे हा संघ अवलंबून असेल, कारण संतोष यांना पूर्णपणे खेळावं लागेल आपल्या संघासाठी. उभं राहावं लागेल एका साईडून विकेट धरून, कारण सामना आता जवळजवळ खूप रफ अँड टफ होणार आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच जाऊ शकतो. चला, नवीन फलंदाज पुन्हा एकदा बॅटिंग मार्क मध्ये पाहतोय मिस्टर मयूर भोईर यांना. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पाहिलं तर पोल केलाय. फटका फसलाय का? नाही, तर चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. तिकडे अक्षय होता, परंतु अक्षयच्या डोक्याला चकवून चेंडू गेलाय. सरळ 6 धावांसाठी षटकार. राणी मुखर्जी नक्की त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. कमाल झाली चपलात आली राणी मुखर्जी नक्की, कमाल झाली चपलात आली राणी मुखर्जी नक्की. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. मला बघून हसली खाली, आय लव्ह यू मला म्हणाली, अशी दीड कांडावर आली, अशी दीड कांडावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. तबला चिटा घेऊन निघा. यस, थँक्यू व्हेरी मच डीजे. पाहिलं तर शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा षटकार आलाय. म्हणजे मागच्या षटकामध्ये पावपल्या षटकामध्ये आक्रमण केलंय गिरीश संघाने. आता पाहतो आपण पहिल्यांदा स्ट्राईक वरती येताना पाहतो आपण मिस्टर संतोष डावले यांना. संतोष डावले एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु पाहिलं तर आता संघ थोडस अडचणमध्ये. आकाशच्या नंतर त्यांना खेळी करावी लागेल चांगली. यावेळेस पाहिलं तर खालच्या टोला चेंडू आदळला होता मिड विकेट रिझर्व मध्ये. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत एक धाव, दुसऱ्या धावचा प्रयत्न, परंतु दुसरी धाव कंप्लीट होते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला मयूर आणि संतोष मध्ये. चांगला कॉलिंगचा समन्वय पाहतोय. या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्येचा फलक पाहिला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 21 या आकड्यावर. गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ
आमचा कर्णधार कुठे असेल त्याने कृपया करून आमच्या समोरच्या कक्षाजवळ यायचं आहे. यावेळेस पहिला फुलटॉस चेंडू होता, फटका फसलाय. अक्षय पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय आणि यावेळेस करत नाही चुकी. संतोष सारखा फलंदाज सस्त्यामध्ये बाद होऊन परततोय. थँक्यू व्हेरी मच डीजे. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. एक मोठा फलंदाज पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जाळ्यामध्ये अडकवलाय न्यूस्टार मडवीपाडा संघाने. कारण आता पाहिलं तर आकाश नंतर संतोषची विकेट गेल्यानंतर आता पूर्णपणे सामना बदलताना पाहतोय. परंतु मयूर जोपर्यंत आहे तोपर्यंत सामना कुठेही जाऊ शकतो. ती ताकद मयूरकडे आहे. आता त्यांचे छोटे बंधू आज पाहतोय आपण मिस्टर हर्ष यांना स्ट्राईक वरती. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिक स्ट्रोक चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये येतोय परंतु पाहतोय तर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये उलटा जाऊन झेल घेणं खूप कठीण असते आणि चांगला प्रयत्न केला तो गोलंदाजाने. परंतु हा जर झेल झाला असता तर कॅच ऑफ द मॅच झाला असता. कारण हे 2 विकेट महत्वाचे आहेत. कारण आकाश आणि संतोष नंतर या दोघांनी भरपूर वेळा मॅच पूर्णपणे बदलले. ती खेळी पुन्हा एकदा करावी लागेल. ते खेळ पुन्हा एकदा आठवावं लागेल या दोन्ही फलंदाजाला. दोन्ही बंधुराज आहेत. नॉन स्ट्राईक एंडला पाहतो आपण त्यांचे मोठे बंधू आहेत तर छोटे बंधू पहिले तर स्ट्राईक एंडला आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. कव्हर ऑफ साइडला परंतु तिकडे जयदीप होते आणि यावेळेस पाहतोय तर मिस्टर हर्ष भोयर सस्त्यामध्ये परततोय. कोण थँक्यू. आई गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा संघ कृपया करून तुम्ही जर असाल तर कृपया करून यायचं आहे. आयोजकांची विनंती आहे तुम्हाला जर आमचा आवाज येत असेल तर कृपया करून तुम्ही येऊन आयोजकांना भेटून जायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतो बॅटिंग मार्क वरती मिस्टर सागर दानवे यांना. आकाश दानवे यांचे बंधुराज पाहतोय पण स्ट्राईक वरती येताना पाहतोय. या ओव्हर मध्ये पहिले तर विकेट घेतल्यात अजय किरकिर यांनी. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण अजय यांच्या मार्फत. एक डावखुराचा गोलंदाज अजय पुढचा चेंडू घेऊन सागर साठी लेफ्ट राऊंड विकेटचा मारा. यावेळेस पाहिलं पॉइंटच्या डोक्यावरून सरळ चेंडूला पाठवून दिलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. मिळतील धावा 4. या चेंडूवर आलाय चौकार. थँक्यू डीजे. पाहिलं तर हात खोलल्यात सागर यांनी. आल्या चौकार ठोकले आपल्या संघासाठी. असे तर काही फटके खेळवावे लागतील जर सामना विन करायचा असेल. 27 धावा झाल्या. अर्धा पल्ला तर गाठलाय. अर्धा पल्ला अजूनपर्यंत पार करायचा आहे. यावेळेस पाहिलं तर पुन्हा एकदा तोच चांगला फटका. तितकंच चांगलं शतक्षम पाहतो आपण. कव्हर रिझन मध्ये एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजाला. या सिंगलच्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. 2 षटकात समाप्त धाव संख्या जाऊन पोहोचते 28. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठे जाऊ नका. एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा पुढच्या ओव्हर मध्ये परत येऊया. यस डीजे.
नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर अजित इंगले यांना. अजित इंगले एक स्ट्राईक गोलंदाज आहेत न्यू स्टार मडवीपाड्याचे. कारण किती वेळा सामने अडकलेत त्यांनी आपल्या गोलंदाजीच्या दमवरती ते सामने पूर्णपणे बदललेत. आणि पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती सागर धानवे सारखा फलंदाज बाद होऊन परततोय. सागर धानवे आउट होणं बादून पुन्हा एकदा आपला तंबूत परत. आता संघ पाहिलं तर अडचणीमध्ये आहे आणि नवीन फलंदाज पाहिलं तर मिस्टर कौशिक लाखा त्यांना पाहतोय. हा सुद्धा एक चांगला फलंदाज उभरता सितारा आपण पाहतोय चिवताने गिरीश संघाचा. अजून सुद्धा पाहिलं तर मयूर सारखा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे परंतु त्यांना कोणी साथ देत नाहीये. पुढचा चेंडू अजित यांचा यावेळेस लोअर फुलटर चेंडू चांगला फटका पाहतो पण ऑन साइडला अक्षय जोपर्यंत फील्ड करतो पण एक धाव झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न डेंजर एंडला मयूर येतोय परंतु यस पंचांचं बोर्ड आकाशाकडे जातंय. यस रिव्ह्यू घेतलेला आहे फलंदाजाने. बघूया पण आता ऑन स्क्रीन जाऊया काय घडते आणि काय बिघडते. पण पाहिलं तर खूप कठीण निर्णय होता परंतु पाहिलं तर क्रीज मध्ये परतलाय मिस्टर मयूर भोईर. नॉट आउट असेल. पाहिलं तर खूप कठीण डिसिजन होता परंतु मयूर भोईर पुन्हा एकदा आपल्या क्रीज मध्ये परतलाय. याच कारणास्तव या 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचते ऑन बोर्ड 30 या आकड्यावरती. 22 ची गरज आहे. अजून पाहिलं तर 10 चेंडू आणि 22 धावा 3 मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस पहिले तर आडवा बॅटचा वापर केला तर कौशिक लाखात यांनी परंतु चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही. हा सुद्धा चेंडू पाहिला तर निर्धाव येतोय. अजित इंगले कित्येक सामने स्वतःच्या गोलंदाजीच्या दमवरती त्यांनी आपल्या संघाच्या बाजूने झुकवताना पाहतोय. तोच गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज. पुढचा चेंडू घेऊन कौशिकसाठी यावेळेस पहिला चांगला फटका सहजवलाय. क्षेत्ररक्षक आहे जयदीप परंतु त्यांच्यापासून आवाक्यापासून थोडासा लांब होता चेंडू. त्याच कारणास्तव 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न असेल का आणि तिसरी धाव घेण्यात यश मिळालंय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहतोय आपण दोन्ही फलंदाजामध्ये. यस नो अँड वेटचा चांगला समन्वय आणि याच कारणाचं पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या पळून. चांगला फटका सजवला होता कौशिक लाखात यांनी. एक उभरता सितारा आहे गिरीश संघाचा आणि यावेळेस पाहिलं तर चांगली बॅटिंग करताना पाहतोय कौशिक यांना आणि चांगली साथ सुद्धा मिळते मयूर यांची. या षटकाचा विचार केला तर शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजित यांचा. यावेळेस आडव्या बॅटचा वापर केला होता. बॅटच्या खालच्या टोला लागला चेंडू. पाहतो चेंडू जातोय शॉर्ट लेग मध्ये परंतु एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजाला. या सिंगलच्या मदतीने धावसंख्येत जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर.
7 चेंडू 18 धावा 3 मोठे फटके. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस पहिला चांगला फटका पुन्हा एकदा पाहतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये कार्पेट पद्धतीने एक धाव नक्की कंप्लीट झाले. थोडेसे गचा असे क्षेत्ररक्षण पाहतोय आणि त्याचाच फायदा होताना पाहतोय. नशिबाचा चौकार येतोय. या 4 धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 38 या आकड्यावरती. आता सामना जवळ 14 धावांवरती येऊन थांबलाय. 6 चेंडू आणि 14 धावा. कुठेच जाऊ नका, पाहत राहा. आई गावदे स्पोर्ट्स साष्टीकर पाय आयोजित रवींद्र स्मृती चषक 2025 चा हा महासंग्राम. एक ब्रेक घेतो आणि थोड्या आणि पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हर मध्ये परत येतोय. अरे मारी जानोडी गुलाब नो गोटो मारी जानोडी गुलाब नो गोटो मारा ते फोन मा एनो छे फोटो फोटो जोई दाड़ो रे जाय जानू विना चम रहीए जानू विना चम रहीए. अरे मारी जानोडी गुलाब नो गोटो मारा ते फोन मायेनो से फोटो फोटो जोई दाड़ो मारो जाय जानू विना चम रहीए जानू विना चम रहीए. अरे ओम तेम पापा मारा करू मारी जानोडी ने गोजा करू. थँक्यू व्हेरी मच डीजे. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ बाकी आणि 6 चेंडूचा विचार केला. 6 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. मयूर भोईर आणि कौशिक लाखात काय फलंदाजी केली मागच्या षटकामध्ये. पहिला चेंडू पोल केलाय, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. आकाश काना देतोय चेंडू खाली. सिंगल हँडेड झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, चांगला अटेम होता, परंतु पाहिलं तर झेल सुटलाय आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यात. या 2 धावांची धाव फलक जाऊन पोहोचते 40 या आकड्यावरती. 12 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 12 धावा. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. दोन्ही पार्टी पाहिले ना तराजूची तर समांतर आहेत. अजून सुद्धा सामना कुठेच गेला नाहीये. एक बिग फाईट, बिग लढत पाहतोय आपण. यातील जो संघ विजय होईल तो दुसऱ्या फेरीमध्ये जाईल. बघूया पुढचा चेंडू. शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय, फटका फसलाय. चेंडू खाली पुन्हा एकदा आकाश फ्रेम मध्ये येतोय. यावेळेस पुन्हा एकदा आकाश कडून होते चुकी आणि मयूर सारख्या फलंदाला बॅक टू बॅक दुसरा वेळा जीवनदान मिळतंय. लगातार 2 चेंडूवरती 2 डबल आल्यात आणि आता पाहिलं तर 4 चेंडू आणि 10 धाव्यांची आवश्यकता. चार चेंडू 10 धावा. 1 फटका मोठा खेळावा लागेल मयूर यांना. ती ताकद, ती कुवत मयूरकडे आहे. तशीच बॅटिंग करावी लागेल आपल्या संघासाठी. यावेळेस फटका पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक. लॉंग ऑन रिजन मध्ये 1 सिंगल धाव घेतलाय. अजय येतोय आणि अजयच्या जोपर्यंत फील्ड होऊन थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्यात. यस, 55 1 शॉट. 1 धाव शॉट येते. याच कारणास्तव पाहिलं तर 1 सिंगलच धाव मिळते या चेंडूवरती. म्हणजे समीकरण पाहिलं तर 3 चेंडू आणि 9 धावा. सरासरी 3च्या रन रेटने जावं लागेल जर सामना विन करायचा असेल. एखादा मोठा फटका येईल का या 3 चेंडूवर. खूपच रंगतदार सामना आपण पाहतोय. मी बोललो तो आकाश धानवे आणि संतोष डावल्या यांची विकेट गेल्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच जाईल आणि तसंच काहीतरी घडताना पाहतोय पण या दुपारच्या सत्रामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामी स्ट्रोक. चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो अक्षय यांना खूप दुरून धावत येतात. पुन्हा एकदा झेल सुटलाय. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावाचा प्रयत्न असेल का? नाही नाही, फक्त 2च धावा. या 2 धावेनिशी धाव संख्या जाऊन पोहोचते 45 या आकड्यावर. 2 चेंडू 7 धावा. 7 धावा आणि 2 चेंडू. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. षटकार किंवा चौकार येणं गरजेचं आहे या चेंडूवरती. या चेंडूवरती पूर्णपणे सामना अवलंबून आहे. शॉर्टपिच चेंडू. हाफ ट्रॅकल बॉल होता. पुल केलाय.
पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. एक चेंडू आणि एक धाव. खूपच रोमांचक सामना पाहतोय आपण. आज पाहिलं तर मयूर लक फॅक्टर घेऊन आला. एक चेंडूवरती एक धाव. अजून सुद्धा सामना बराबरीचा आहे. अजून सुद्धा सामना बराबरीचा आहे. एक चेंडू मध्ये एक धावाची आवश्यकता असेल. आता पाहिलं तर सर्व क्षेत्ररक्षक पाहिलं तर 30 सर्कलच्या जवळपास आहेत उभे आहेत आणि एकच धावाची आवश्यकता असताना चला लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय कारण दुसऱ्यांदा ड्रिंक्स ब्रेक होतोय. पंच आपण ताकीद द्यायचे कारण दुसऱ्यांदा पाणी घेऊन येतोय. एक चेंडू एक धाव. एक चेंडू एक धाव. कोण सामना जिंकेल आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल पाहूया आपण. एक चेंडू एक धाव. खूपच रोमांचक सामना आपण पाहतोय. विशाल पुन्हा बघतोय आडव्या बॅटचा वापर आणि सामना विन झालाय. आई जीवदानी गिरीश संघ हळक हळक हळक. न्यू स्टार मिडवाल संघ 3 झेल सोडल्यात मयूरचे आणि त्याच मयूरने सिंगल हँडेड हा सामना विजय झालाय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी असेल